बघा आपला जो टाइप तिसरा चालू आहे क्वेश्चन आहे एक व्यक्ती डावीकडे बघा पहिल्या कंडिशन मध्ये एक व्यक्ती डावीकडे 270 अंशाने वळाला तेच एक्सप्लेन करतो तिथं मी आणि पुढे काय दिलं मी नंतर तो पुन्हा उजवीकडे नंतर पुन्हा उजवीकडे नंतर उजवीकडे 90 अंशाने वळाला 90 अंशाने वळाला तर तो आता तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल बघा त्यांनी सांगितलं की तो पश्चिमेला तोंड करून उभा आहे पश्चिमेला काय करून उभा आहे तो तोंड करून उभा आहे हे गणित मी कंप्लीट करतो वाटलं सर 1 मिनिटामध्ये बघा तो पश्चिमेला तोंड करून उभा आहे म्हणजे दोन्ही तोंड करून उभा आहे या साईडला तोंड करून काय तो उभा आहे डावीकडे तो 270 अंशाने वळाला डावी म्हणजे ही बाजू घड्याळाची विरुद्ध दिशा डावी म्हणजे घड्याळाची विरुद्ध दिशा उजवी म्हणजे घड्याळाची दिशा उजवी म्हणजे घड्याळाची दिशा ओके समजलं आता ठीक आहे बघा डावीकडे गेला म्हणजे 270 अंशाने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला तर ठीक आहे 270 अंश इथं 270 अंश येत आहे म्हणजे 270 नंतर बघा पहिल्यांदा डावीकडे वळाला नंतर उजवीकडे वळाला म्हणजे डावी पहिली पोझिशन काय आहे डावी आणि दुसरी पोझिशन काय रे उजवी म्हणजे विरुद्ध आली डावी आणि उजवी काय आली विरुद्ध मग त्यावेळेस परत काढताना काय करतो आपण निवास वाईट करतो जर दोन्ही पण ठिकाणी डावी डावी असेल तर परत काढताना बेरीज करायची काय करायचं दोघांची बेरीज पण एक डावी आणि काय उजवी दोघांची काय करायची वजाबाकी 270 वजा 90 180 अंश 180 बघा समजा 180 याच्यामध्ये मोठी बाजू कोणती रे डावी मोठी बाजू कोणती आहे डावी म्हणून तो 180 अंश डावीकडे सरकेल 180 अंश वर सरकेल डावीकडे सरकणं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सरकणं म्हणजे हे अँगल 180 मध्ये इथे येतो आता तोंड पुढे जातो चला म्हणून 180 अंश म्हणून 180 अंश डावीकडे जाईल 180 अंश डावीकडे जाईल म्हणून पूर्व दिशेला असं जमत नाही की पश्चिमेला आहे असं जमत नाही एक मिनिट थांब काय झालं 270 अंश पुढे ते डायरेक्ट सेम म्हणजे पण दोन्ही डावीकडे असतो कसं करायचं ते किती चुकते कोणतं काय झालं ऐक एक मिनिट सरळ सांगतो कशी पण बाजू असतो डावीकडे उजवीकडे देऊ एक डावी दिली एक उजवी दिली सरळ दोघांची बाजू एक करायची एक डावी दिली एक उजवी दिली काय करायची बाजू व्हायची नंतर काय करायचं सगळ्यात मोठा कोणता आहे बघायचा मोठा कोणता 270 तो काय आहे डावी मग जो वजाबाकी ते वजाबाकी तेवढा वजा किती आली 180 अंश मोठा हा डावी म्हणून 180 अंश डावीकडे फिरवणार जर मोठा जर उजवा असता 180 अंशात काय केलं असतं आपण उजवीकडे फिरवलं असतं समजला पॉइंट ठीक आहे तर तुम्ही काल मेन्शन पण केलं होतं की दोघांची बाजू करून जो मोठा अंश आहे त्या बाजूला काय करायचा फिरवायचा असं केलं होतं काल मेन्शन आपण ठीक आहे लिहा त्याच्यामध्ये मेन्शन करेल का सगळं काल मध्ये ठीक आहे लिहा मग
झालं का आता? एक गणित दिलं, पुढचं गणित घ्या. Question number- लिहून तर घेऊ अजून लिहितं का? तुम्ही 70 गेलो पुन्हा 90 आलं तेव्हा बोलूया लागलं. आपलं रेकॉर्डिंग जास्त पुढे जाईल. एक व्यक्ती सुरुवातीला 180 अंश घटिव्रत दिशेने वळाला. एक व्यक्ती सुरुवातीला 180 अंश घटिव्रत दिशेने वळाला. त्याच्यानंतर तो पुन्हा 90 अंश घटिव्रत दिशेनेच वळाला. म्हणजे वरती पण घटिव्रत आणि खाली पण घटिव्रत दिशेने वळाला. सुरुवातीला त्याचे तोंड ज्यावेळेस मी एक्सप्लेन करून संपेल ना त्यावेळेस तुमचा प्रश्न मला विचारा, तुम्हाला काय डाऊट अजून एक्सप्लेन करतो तुमचे सगळ्या शंका मी एक्सप्लेन करून देणार. सुरुवातीला त्याचे तोंड आग्नेय दिशेला होते. आग्नेय दिशेला होते. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? बघा हे दोन वर्ड बघायचे, घटिव्रत आणि घटिव्रत. घटिव्रत आणि घटिव्रत दोन्ही पण सारखे फक्त आहे. आता वजाबाकी बेरीज बेरीज घ्यायची. जर सारखे शब्द असेल काय घ्यायची? बेरीज. जर वेगळे शब्द असेल तर वजाबाकी घ्यायची. हा दोन्ही पण घटिव्रत म्हणून काय करायची? बेरीज. 180 आणि 90 किती झाले? 270 अंश. म्हणजे बघा या दोघांची बेरीज 180 अधिक 90 बरोबर 270 अंश. काय घ्यायचा? घटिव्रत. 270 अंश घटिव्रत. आता घटिव्रतचा अर्थ असतो क्लॉकवाईज. असतो क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. त्याला आपण काय म्हणतो? उजवीकडे. त्याला आपण काय म्हणतो? आता तो व्यक्ती 270 अंश उजवीकडे जाणार. 270 अंश जाणार उजवीकडे. त्याची दिशा होती तोंड होतं इथं आग्नेय. पहिल्यांदा तो 180 इथे येणार. नंतर परत तो 90 इथे जाणार. म्हणजे आग्नेयवरून ईशान्येकडे जाणार. आग्नेयवरून कुठे जाणार? ईशान्येकडे. म्हणजे बघा आग्नेय बरोबर 270 अंश. नंतर पुढे काय येणार मग? ईशान्य. म्हणजे तोंड त्याचं पुढे येणार आता उत्तर काय आलं? ईशान्य. ओके समजलं क्वेश्चन? काय शंका राहील? दोन्ही शब्द जर सारखे आले तर बेरीज करायची. दोन्ही शब्द वेगळे आले काय करायची? लिहा. वायव्य दिशेला एक व्यक्ती वायव्य दिशेला तोंड करून उभा होता. तोंड करून उभा होता. एक व्यक्ती वायव्य दिशेला तोंड करून उभा होता. सुरुवातीला तो घटिव्रत दिशेने घटिव्रत दिशेने तीन स्टार्ट नाही 45 अंशाने वळाला. सुरुवातीला तो घटिव्रत दिशेने 45 अंशाने वळाला व नंतर तो प्रति घटिवत दिशेने 180 अंश वळाला. 180 अंश वळाला व नंतर पुन्हा
270 अंश घटीवरच दिशेने वळाला. 270 अंश घटीवरच दिशेने वळाला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व दिशेला असेल. कोणतं हे वायव्य? मला थोडा शंका आहे पूर्व. नाही पूर्वच आहे. पूर्वच आहे का? हां. ठीक आहे, चेक करून बघू. बघ याच्यामध्ये हे चालू कर रेकॉर्डिंग. चालू आहे ना? स्टोरेज नाही संपणार नको. अरे त्याच्यात पैसे बाकी आहे, संपायला माहिती आहे. स्टोरेज संपून पैसे येणार नाही. बघा घटीवरच दिशेने 45 अंश गेला. नंतर तो प्रति घटीवरच दिशेने 180 अंश गेला. पुन्हा नंतर घटीवरच दिशेने 270 अंश गेला. म्हणजे बघा इकडे घटीवर आणि घटीवर दोघांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे हा घटीव्रत आणि हा घटीव्रत दोघांची काय करायची? बेरीज करायची. पहिले घटीव्रतची काय करून घ्यायची? बेरीज. म्हणजे मग बघा तो घटीव्रत किती गेला रे? पहिल्यांदा 45 अंश गेला. किती गेला? 45 अंश. आणि खाली 270 अंश गेला. किती गेला? 270 अंश. म्हणजे बघा 5 4 7 किती झाले? 11. 8 झाले 1. 315 गेला. तो घटीव्रत 315 गेला. किती गेला? 315. आणि प्रति घटीवर किती गेला तो? 180 गेला. प्रति घटीवर किती गेला? 180 अंश. म्हणजे बघा दोघांची काय करायची? वजाबाकी. वजाबाकी झाली 315 मधून 5 0 गेला 5. एकातनं 8 जात नाही. 2 राहिले 11 झाले. 11 मधून 8 गेला खाली किती उरला? 8. 9 का 11 3 उरला. एकात 2 आत नाही गेला खाली किती उरला? 1. 135 अंश. किती आला? 135 अंश. आता ते तोंड पुढे होतं रे. मोठी बाजू बघायची कोणती? मोठा काय रे? घटीव्रत. म्हणजे त्याला काय करावं लागेल? घटीव्रत 135 मध्ये त्याला फिरवावं लागेल. घटीव्रतून किती फिरवावं लागेल त्याला? 135 अंशामध्ये. त्याचा सुरुवातीला तोंड काय होतं रे? वायव्य दिशेला होतं. म्हणजे बघा वायव्याला जे तोंड होतं पुढे 135 अंशाने फिरला. म्हणजे बघा हे सगळं मी डिटेल काय होतं माहिती का? तुम्हाला समजावून देतोय. तुम्ही पेपरला किंवा सॉल्व करताना असे वायव्य वगैरे फिरला, घटीव्रत फिरला एवढं डिटेल लिहायची नाही. डायरेक्ट फिरून मोकळा व्हायचं. डायरेक्ट उत्तर करायचं. डायरेक्ट काहीच लिहायचं नाही. डायरेक्ट 180 70 70 फिनिश. आता 150 फक्त मनाची त्याची बेरीज करून घ्यायची, वजाबाकी करून घ्यायची. साईडला डायरेक्ट असं लिहायचं. काय करायचं मग डायरेक्ट चला 45 270 बेरीज आली त्याची वाली 315 वजा लगेच 180 किती आली? 135. तुम्हाला माहिती आहे घटीव्रत 135 डायरेक्ट घटीव्रत 135 काय करायचा? फिरवायचा. असं तुम्ही प्रोसेसने घरी सॉल्व केलं पाहिजे पुढे पेपर मध्ये. आता ठीक आहे 135 झालं बरोबर. आता 135 झाल्यानंतर ते काय रे? घटीव्रत 135 वायव्य दोन रूप आहे. वायव्य 135 म्हणजे काय असणार सांगा मला? 90 अधिक 45. 90 अधिक 45 म्हणजे बघा तो वायव्य रूप आहे येत आहे. म्हणजे 90 म्हणजे काय होणार? इथपासून ते इथपर्यंत 90 येतं. हे 45 असतं हे 45 म्हणजे इथपर्यंत किती आलं? 90 अंश आलं. परत पुन्हा 45 म्हणजे इथपर्यंत येत आहे. कुठपर्यंत येईल? इथपर्यंत. म्हणजे तो वायव्य तोंड कुठं होणार? त्याचं पूर्व दिशा. समजलं घरी सगळ्यांना? ठीक आहे. कॉल काय जर वाटत नाही खूप मोठं नाही का तिथे डायरेक्टली ते बघा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. असं जर जमलं नाही तर सिंपल मध्ये काय करायचं? सुरुवातीला घटीव्रत 45 म्हणजे वायव्य इथं येतो. 45 म्हणजे पुढे येणार तो इथं येणार 45. आला 45. नंतर प्रति घटीव्रत 180 म्हणजे असं उलटा इथे येणार 180. परत घटीव्रत किती रे? 270. घटीव्रत किती आहे? 270. 270 म्हणजे 180 इथे येणार. 270 म्हणजे कसं असतं ते? 180 अधिक 90. परत
म्हणजे इथे येणार डायरेक्ट तुम्ही असं करू शकता. पण हे तुम्हाला एकदम आपल्या माहिती दिलं की डायरेक्ट बेरीज करून 135 फायनल. अशी बेरीज 135 आणायचं डायरेक्ट 135 आणायची बेरीज करून डायरेक्ट आमचं घडीवर ठेवून डायरेक्ट घडीवर 135 मध्ये ठेवायचं. एवढं पूर्ण डिटेल मध्ये लिहायचं नाही, एवढा वेळ नाही. पेपरला तर करूच नका. ठीक आहे, इकडे तुम्ही सॉल्व करता एक गणित दिली ठीक इथपर्यंत, पण पेपरला अशी प्रोसेस करायची नाही. ही प्रोसेस का तुम्हाला समजण्यासाठी ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करताना की 270 कुठून आले होते, 135 कुठून आले, 315 कुठून आले, सगळं तुम्हाला डिटेल समजलं पाहिजे, म्हणून ते आपण सगळ्या एकदम डिटेल मध्ये लिहित असतो. पूर्ण एक एक स्टेप तुम्हाला शब्दात ठेवून दिलं जातं. समज इथपर्यंत तरी ते ठीक आहे. पुढचं गणित घ्या आता. क्वेश्चन नंबर 5 6. ठीक आहे, चालू द्यायला. एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. एक व्यक्ती उत्तर दिशेला उभा आहे. तो सुरुवातीला 4 वेळेस डावीकडे सरकला. डावीकडे सरकला व नंतर 2 वेळेस उजवीकडे सरकला. नंतर 2 वेळेस उजवीकडे सरकला तर त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? त्या व्यक्ती कोणत्या दिशेला असेल? दक्षिण दिशेला असेल. ओके, समजलं? दक्षिण दिशेला. बरं ठीक आहे, चला एक स्क्रीन करून तुमच्या बघा सगळ्यांनी. नंतर सॉल्व करा. बघा आता व्यक्ती सुरुवातीला 4 वेळेस डावीकडे सरकला. म्हणजे बघा तो डावीकडे 4 वेळेस सरकला. किती वेळेस सरकला? 4 वेळेस. व नंतर पुन्हा 2 वेळेस उजवीकडे सरकला. म्हणजे उजवीकडे 2 मेन्शन केलेले तुम्हाला नंतर मी करेक्शन करून दिलं होतं. 2 वेळेस कुठे सरकला? उजवीकडे सरकला. डावी आणि उजवी विरुद्ध बाजू. मग काय करायची? वजाबाकी. म्हणजे 4 वेळेस मग 2 वेळेस काय होणार? वजा. खाली काय येणार? फक्त 2 वेळेस येणार. खाली काय येणार? फक्त 2 वेळेस. मोठी बाजू कोणती रे? डावी. जास्त काय? डावी. म्हणजे तू डावीकडे 2 वेळेस सरकणार. डावीकडे काय सरकणार? 2 वेळेस. आता ठीक आहे. तर तोंड कुठं होतं रे? उत्तरेला. म्हणजे असं उभा आहे. बरोबर. आता डावीकडे सरकणं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत सरकणं. आणि 2 वेळेस सांगितलं. ज्या वेळेस आपण डावीकडे सरकतो किंवा उजवीकडे सरकतो त्यावेळेस एका वेळेस साठी 90 अंशाने सरकायचं. किती अंशाने सरकायचं? 90. 2 अंशासाठी 2 वेळेसाठी किती अंशाने सरकणार? 180 अंश. त्याच्या खाली लिहून घ्यावं तसं. डावीकडे किंवा उजवीकडे सरकताना एका वेळेसाठी 90 अंशाने सरकायचे. एका वेळेसाठी 90 अंशाने सरकायचे. ओके, अंडरस्टँड? आता ठीक आहे. तो 2 वेळेस डावीकडे सरकला. याचा अर्थ कोणतं उत्तरेकडे होतं. पहिल्या वेळेस तू इथे येणार. पहिल्या वेळेस कुठे येणार तो? इथे 90 अंश. इथून पुढे येणार तो एका वेळेस मध्ये इथं.
सेकंड वेळेस मग इथनं तू पुढे जाणार इथं. म्हणजे बघा उत्तरेला येते तोंड, पुढे तोंड येतो झालं उत्तरेला. 2 वेळेस डावी बाजूला डावीकडे गेला. आता पुढे येणार दक्षिण, पुढे तोंड येणार तुला उत्तर दक्षिण. हे जर तुमचं झालं आन्सर. कारण उत्तर शब्द लिहिता येणार नाही, कारण तुम्ही उत्तराला डायरेक्ट दिशा समजून गेला बसते. समजले का नाही? दोघांची फक्त वाजवायक करायची. काय करायची? वाजवायक करायची. एका वेळेस साठी 90 अंश पकडायचा. किती पकडायचा? 90 अंश. मग तो डावी असेल किंवा उजवी असेल. ही वाजवून मनाची मनात करून घ्यायची. आता समजा 4 वेळेस डावीकडे 2 वेळेस उजवीकडे, किती वेळेस उरला खाली? 2 वेळेस. मोठी बाजू कोणती आहे? डावी. डावीकडे 2 वेळेस. जर मनामध्ये डायरेक्ट तुम्ही काय करायचं? 180 अंशाने फिरवायचं. आता ठीक आहे, डायरेक्ट 180 मग तुम्ही किती आणू शकता. पण जर संख्येचा 270 असेल किंवा 90 अंश असेल किंवा 45 अंश असेल, त्यावेळेस तुझं डावी आणि उजवी खूप मॅटर करतो. तुम्ही डावीच्या ऐवजी जर उजवीकडे फिरवलं तर काय होणार? चुकून जाणार. जर 270 अंश दिला त्यांनी आणि तुम्ही डावीकडे फिरवून त्याऐवजी कुठून फिरवला तर उजवीकडून फिरवला, उत्तर काय होणार? चुकणार. ओके, ठीक आहे. पुढचं गणित घ्या. हे लिहिलं समजा, पुढचं गणित घ्या. लिहिलं सगळे नाही गणित सौरभ? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. एक व्यक्ती आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे. एक व्यक्ती आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे. जर तो पहिल्या वेळेस दोनदा डावीकडे सरकला, दोनदा डावीकडे सरकला, व नंतर पुन्हा 3 वेळेस उजवीकडे सरकला, नंतर पुन्हा 3 वेळेस उजवीकडे सरकला, तर त्या व्यक्तीची दिशा कोणती असेल? नैऋत्य असेल. म्हणजे बरोबर नैऋत्य. सौरभला काय पडले ना क्वेश्चन तो सांगा बरोबर मला. क्या झाला? विनय हा, अरे विनय हा तुझा क्वेश्चन घ्या रे. टाईप क्रमांक 3 घ्या. विनय हा सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या पूर्व दिशेला
झेंडा आहे. शांत बसा. विनायक सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. किती वाजता उभा आहे तो? उत्तरेकडे. त्याच्या पूर्व दिशेला पूर्वेकडे झेंडा आहे. तर झेंड्याची सावली त्याच्या चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल? झेंड्याची सावली चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल? झेंड्याची सावली चेहऱ्याच्या कमेंट्स करू नका गणित समजून घ्या. एक मिनिट वा तुमचे एक माझा वेळ. ठीक आहे, याचा ऑप्शन पहिला आहे बस ठेव हे ऐका एक मिनिट. त्याचा पर्याय क्रमांक हे शांत बसा ऐकून घ्या. आदित्य मी काय सांगतोय ए पर्याय त्याचा ए पर्याय असा त्याचा की चेहऱ्याच्या पाठीमागे, बी पर्याय चेहऱ्याच्या समोर, सी पर्याय त्याच्या उजव्या गालावर आणि डी पर्याय डाव्या गालावर. उजव्या गालावर. बघा याचं एक मिनिट. आता सकाळी 7 वाजता तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. पुढे तोंड करून उभा आहे तो उत्तरेकडे. म्हणजे बघा आपली ही 4 डायरेक्शन. वरती कोणती असते? उत्तर. ही कोणती झाली? पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. दक्षिण आणि पश्चिम. आता तो असा उभा आहे. डायरेक्शन त्याची वाली उत्तरेकडे. डायरेक्शन कुठे त्याची वाली? उत्तरेकडे. समजलं? आता ठीक आहे. झेंडा तो त्याच्या पूर्वेला आहे. झेंडा कुठे त्याच्या पूर्वेला. मग झेंडा इथं असा कुठं आपण झेंडा कुठे आहे? इथं आहे. आणि त्याची क्वेश्चन असं विचारला की सकाळी 7 वाजता ते झेंड्याची सावली त्याच्या कोणत्या चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल? तुम्हाला सांगतो सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. पुढे उगवतो? पूर्वेला उगवतो. आणि पश्चिमेला मावळतो. ठीक आहे. आता सूर्य बाजूने उगला. हा तुमचा काय झाला? सूर्य झाला. याची प्रकाश असा पडणार. याची सावली याच्या आता समजा तोंड उत्तरेला इकडे म्हणजे ह्या बाजूची जो गाला असणार तो कोणता असणार आहे? डावा. हा कोणता असणार आहे? उजवा असणार आहे. कोणता असणार आहे? उजवा असणार आहे. म्हणजे मग जी सावली असणार ती या भागावर पडणार आहे. सावली कुठे पडणार आहे? या भागावर. मग उत्तर काय असणार आहे? उजवा येणार आहे. आणि जर हाच क्वेश्चन त्याने असा विचारला की संध्याकाळी 7 वाजता तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. संध्याकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तर झेंड्याची सावली झेंड्याच्या पश्चिम बाजूला आहे. झेंडा कुठे आहे? पश्चिम बाजूला. तर झेंड्याची सावलीच्या कोणत्या चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल? त्याचं काय येईल तुम्हाला? डावा. उत्तर काय येतं? ठीक आहे. याच्यामध्ये खाली काय डिस्कशन लिहा. सूर्य सकाळी काय झालं? शीर्षासनाचं नाव असतं पहिले हे होतं ते पण घेऊया. पहिले का सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो. काय झालं? आणि लिहून घ्या ना मग पुढचं एक्सप्लेन करते. सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पश्चिमेला मावळतो.
काय झालं म्हणणं काय? रिपीट सांगतो मला. झेंड्याची सावली तिथं उजव्या हाताला पडते त्याच्या. झेंड्याची बाजू त्याच्या उजव्या डोक्यावर पडते, उजव्या साईडला कानावर पडते. मग पुढे काय म्हणजे झालं? डोक्यावर पडते सावली. सर पायावर या बाजूला पडणार. तो जर असं उभा आहे, ऐक एक मिनिट आहे. आता समजा तो ह्या डायरेक्शन मध्ये उभा आहे असा, ना हा कन्सिडर करा तुमचा झेंडा आहे. सूर्य इकडनं उगवला बरोबर. पूर्वी बाजू ही काय, ही पूर्व बाजू आहे, ही उत्तर तुमचीवाली समोरची. झेंडा कुठं आहे? या बाजूला. सूर्य जर तिकडनं उगवला, ही सावली कुठं पडणार? डायरेक्टली इथं पडणार आहे. अरे पर्याय मध्ये उजवा घाल दिलेला आहे. ऐक एक मिनिट ऐक माझं बोलतो. जर पर्याय मध्ये उजवा घाल दिला आहे, मग बाकी शरीरात काय संबंध येतो का? तो जो व्यक्ती ना, एक मिनिट आहे, आधीच मागे क्वेश्चन आहे, उत्तर आहे. तो जो व्यक्ती ना, ते असं होलोमान, त्याचा फक्त वरचा चेहरा असतो, तेवढंच फक्त, खालचं राहायचं नाही बरं. बाकी ठिकाणी पडत नाही सावली. अजून काही एक्सप्लेनेशन पाहिजे कोणता? त्यांनी सरळ क्वेश्चन मध्ये दिलं होतं, चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडते. जर चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडते याचा अर्थ मग त्याचा हाताचा पायाचा काय संबंध येतो का? सर झेंडा मोठा असला तर पूर्ण ते काय विचारताय? प्रश्न काय? झेंडा तर मोठा आहे. प्रश्न काय विचारला? एक मिनिट. क्वेश्चन काय विचारला? चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल. मग आपण उत्तर काय द्यायचं? हातावर पडेल असं. अरे क्वेश्चन काय विचारला त्यांनी? चेहऱ्याच्या कोणत्या भागावर पडेल. तर मग आपण उत्तर काय सांगणार? चेहऱ्याच्या भागावर पडेल त्याच भागाचं नाव सांगणार ना. का हात पाय तंगड सांगणार? हात तो चेहऱ्याला येतो का? जॉईंट आहे का? अरे हात चेहऱ्याला जॉईंट आहे का? उजवा बाजू. ठीक आहे. पुढचं एक क्वेश्चन घ्या रे. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचं घ्या. विनायक संध्याकाळी 5 वाजता. हा ठीक आहे. क्वेश्चन याचं उत्तर दिले तुम्ही. सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो, म्हणून पूर्व बाजूची सावली, पूर्वेला असलेल्या झेंड्याची सावली, असं काय लिहायचं? पूर्वेला असलेल्या झेंड्याची सावली उत्तरेला तोंड करून असलेल्या व्यक्तीच्या, पूर्वेला असलेल्या झेंड्याची सावली उत्तरेला तोंड करून असलेल्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पडेल. उजव्या गालावर पडेल. पुढचा घ्या रे. सेकंड क्वेश्चन घ्या. याचा सेकंड क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 2. विनायक संध्याकाळी 5 वाजता. विनायक संध्याकाळी 5 वाजता. विनायक संध्याकाळी 5 वाजता दक्षिणेला तोंड करून उभा आहे. दक्षिणेला तोंड करून संध्याकाळी 5 वाजता दक्षिणेला तोंड करून उभा आहे. दक्षिणेला तोंड करून उभा आहे. तर त्याच्या पश्चिमेला असलेला, पोलाची सावली, पश्चिमेला असलेल्या पोलाची सावली
त्याच्या शरीराच्या कोणत्या हातावर पडेल? त्याच्या कोणत्या हातावर पडेल? पर्याय क्रमांक 1 डावा, पर्याय क्रमांक 2 उजवा, पर्याय क्रमांक 2 उजवा, पर्याय क्रमांक 3 दोन्ही आणि पर्याय डावा. अरे तो दक्षिणेला उभा आहे. ऐका एक मिनिट. दक्षिणेला उभा आहे म्हणजे ही दक्षिण बाजू. त्याचं तोंड या डायरेक्शन मध्ये उभा आहे ना, या डायरेक्शन मध्ये उभा आहे. सूर्य इकडनं मावळतोय. ही काय आहे तुमची वाली पश्चिम साईड. वर कुठं आहे? पश्चिमेकडे. म्हणजे जो सूर्याची सावली पडणार आहे ती या हातावर पडणार आहे माझ्यावाल्या. कोणत्या हातावर पडणार आहे? या. हा कोणता आहे तुमचा? उजवा हात. समजलं? फक्त दोन गोष्टी समजून घ्यायच्या की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला काय होतो? मावळतो. मला नाही हा म्हणतो पश्चिमेला सूर्य उगवतो. अरे पूर्वेला आता त्याचा डावा हातावर आणला. फक्त लईच ठीक आहे, त्यामध्ये काय असतं? ठीक आहे ना? पुढचा हा काही समजला का सावलीचा? बस एक दोन क्वेश्चन आहे, जास्त काही टाईप नाही त्यामध्ये. पुढचा घ्या टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4 घ्या. किती झाले टाईप याच्यात टोटल? 3 झाले ना? चौथा घ्या. हा चौथा घ्या. घ्या पुढचा टाईप क्रमांक 5. काय झालं? 4 झालं. चौथा. घ्या पहिला क्वेश्चन. त्याचा पहिला क्वेश्चन घ्या. एक व्यक्ती शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये आहे. अरे क्वेश्चन लिहा. एक व्यक्ती त्याचा पहिला क्वेश्चन घ्यायचा. एक व्यक्ती शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये आहे. शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याचा उजवा हात जर उत्तर दिशा दाखवत असेल, उजवा हात उत्तर दिशा दाखवत असेल तर चेहऱ्याची दिशा कोणती? चेहऱ्याची दिशा ए बघा एक मिनिट आहे, सगळे बघा आता एक मिनिट. सगळे एक मिनिट ऐका. ते सांगतो ऐका एक मिनिट. शीर्षासन करणे म्हणजे आपला जो रामदेव बाबाचा योगा असतो, खाली डोकं करणं वर तंगड्या करणं. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? शीर्षासन करणं. म्हणजे पाय खाली करायचे, डोकं खाली करायचं, पाय वर करायचे. ऐका एक मिनिट. कोण करतं शीर्षासन? एक मिनिट. आदित्य मागे एक शीर्षासन
हा माझी सगळी जबाबदारी चल चल अहो तो टेबल इकडे घ्या इथं याला असं कर याला पाहिला याला आता मी कॅमेरा हां अरे हे लाईव्ह चालू आहे बरं ठीक आहे बंद केलं जातं याला आधी खाली बसवायचा सर आपले दाखवतोय हां हां त्याचे पाय उचल मागून हवेत कॉलर उडी मारतात माहिती का तुला तो बरोबर अरे वा वा ओके आता बघा एक मिनिट आहे जोरदार टाळ्या द्या आता तुम्ही ज्यावेळेस शीर्षासन करताना पाहिलं त्याची चेहऱ्याची डायरेक्शन समोर होती हे ऐक एक मिनिट चेहऱ्याची डायरेक्शन काय होती फळ्याकडे होती बरोबर तो स्टार्टिंगला या डायरेक्शन मध्ये होता चेहरा कुठं होता फळ्याकडे होता पण नंतर ज्यावेळेस शीर्षासन केलं चेहरा त्याच्या विरुद्ध बाजूला आला चेहरा काय झाला या बाजूचा या बाजूला आला बरोबर मग आपण ज्यावेळेस शीर्षासन उत्तर काढणार आहे आपण काय करायचं स्टार्टिंगला सरळ चेहऱ्याचं उत्तर काढून घ्यायचं आणि त्याला फक्त विरुद्ध दिशा म्हणजे जर उत्तर आलं उत्तरचं काय करायचं फक्त दक्षिण आलं जर उत्तर जर पश्चिम आलं पश्चिमचं काय करायचं पूर्व करायचं आत्याने काय सांगितलं शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये आहे त्याचा उजवा हात उत्तर दिशा दाखवतोय आता माझा उजवा हात कोणता आहे रे हा जर उजवा हात उत्तर दिशा दाखवतोय तर डावा कुठे दाखवणार आहे दक्षिण माझा चेहरा कुठे असणार आहे पश्चिमेकडे पण शीर्षासनचं उत्तर काढताना दिशा उलटी घ्यायची म्हणजे पश्चिमच्या ऐवजी कोणतं येणार आहे पूर्व ठीक आहे त्याच्यामध्ये खाली मेन्शन करा शीर्षासनमध्ये त्याचा उजवा हात जर उत्तर दिशा दाखवते उजवा हात जर उत्तर दिशा दाखवते तर चेहरा पश्चिमेकडे असेल चेहरा कुठे असेल त्याला पश्चिम बाजूला समजलंय आणि म्हणून शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये चेहऱ्याची विरुद्ध दिशा पकडावी म्हणून शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये चेहऱ्याची विरुद्ध दिशा पकडावी म्हणजे बघा त्याची स्टार्टिंगला जी डायरेक्शन आली होती ती ही होती हा आपल्याला समजा विनय त्याला हे दोन डोळे याचे हे उजवा हात हा डावा हा पुढे आला उत्तरेला मग चार पुढे आला चौला पश्चिम शीर्षासन केल्यामुळे त्याचा चेहरा पश्चिम म्हणजे पुढे जाणार डायरेक्ट मग पूर्वेकडे जाणार पुढे जाणार डायरेक्टली पूर्वेकडे म्हणजे फक्त तुम्ही बघा शीर्षासन उत्तर काढताना डायरेक्टली शीर्षासन वगैरे विसरून जायचं शीर्षासन केलं काय करायचं विसरून जायचं सरळ सरळ आपल्या बॉडीची डायरेक्शन पकडायची आता बॉडी डायरेक्शन काय आहे
जर त्याचा उजवा हात जर उत्तर दाखवतोय, उजवा हात काय दाखवतोय उत्तर, असं आहे ना डायरेक्ट. चेहरा काय दाखवणार माझावाला डावा पश्चिम दक्षिण दाखवणार. चेहरा काय दाखवणार ना पश्चिम. उत्तर काय आलं पश्चिम. पण शीर्षासन असल्यामुळं पश्चिमची विरुद्ध दिशा कोणती पकडायची पूर्व पकडायची. काय करायचं फक्त पश्चिमच्या ऐवजी काय पकडायची पूर्व. जर दिशा जर दक्षिण आली तर दक्षिण ऐवजी काय पकडायची उत्तर पकडायची. घ्या सेकंड क्वेश्चन घ्या. विनायक दुसरा घेऊ का घ्या. सौरभच्या डाव्या हाताची दिशा, सौरभच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम आहे, पश्चिम आहे. तर शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये तर शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये चेहऱ्याची दिशा कोणती असेल, चेहऱ्याची दिशा दक्षिण बरोबर येते. कोणते ते दक्षिण. बघा त्याचा डावा हात पश्चिम दाखवतोय, डावा हात दाखवतोय पश्चिम, म्हणून उजवा काय लागेल पूर्व लागेल. म्हणजे तोंड कुठं आलं तर झालं दक्षिणेला. ते विरुद्ध कोणती आली तोंड बरोबर आलं उत्तर. हा बरोबर आहे की बरोबर आहे. जर त्याचा डावा हात पश्चिम दाखवतोय, उजवा काय दाखवेल पूर्व दाखवेल. मग तोंड पुढे येणार झालं उत्तर चिन्ह कोणते येतं दक्षिण. ओके समजलं शिक्षकांकडे जास्त क्रिटिकल नाही याच्यामध्ये. पुढचं एक गेले घ्या मग आपण फिनिश करू. लास्ट मध्ये घ्या पुढचं. त्याच्यामध्ये पुढचं कोण घ्यायचं कॅन्डिडेट आता आदित्य आपल्याला लाडका. सौरभ नाव सांगितलं ना तुझं नावाची पळ्यात. आदित्य घ्या. आदित्य हा बरं ठीक आहे चला. अनिल चला घ्या. अनिलचा डावा हात, अनिलचा डावा हात उत्तर दिशा, अनिलचा डावा हात उत्तर दिशा दाखवत असेल, अनिलचा डावा हात उत्तर दिशा दाखवत असेल, अनिलचा डावा हात उत्तर दिशा दाखवत असेल तर शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये, शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये, शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये त्याची चेहऱ्याची दिशा कोणती असेल, चेहऱ्याची दिशा कोणती असेल बघा. त्याचा डावा हात काय दाखवतोय रे
पश्चिम येणार. अरे डावा तर उत्तर दाखवतोय हा डावा. उजवा काय दाखवेल? दक्षिण. त्याला कुठं येईल? पूर्वेकडे. उत्तर काय येईल मग? समजलंय? डन. आता ए बसा बसा तुमचं थोडंसं घेऊ जी घेऊ नॉर्मल.